माझा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेमध्ये त्याची भांडणं झाली म्हणजे तिथे एक शिवराज म्हणून पोरगा आहे, त्यांनी त्याला मारहाण केलं. खूप टाईमापासून आताच न्यूलीच मी त्याला ॲडमिशन घेतलेलं आहे, 7च दिवस झाले तो स्कूलला जातो आहे आणि त्यांनी तिथे त्याला मारलं स्कूलमध्ये, खूप वेळा त्रास दिला आणि मी ऑलरेडी तो मला बोलला होता की असं असं मला तो पोरगा मारतो म्हणून. तर मी काय ॲक्शन घेतली नाही. मी बोलली शाळेचा वाद आहे तर शाळेतच मिटू द्या म्हणून. पण आज नेमकं माझा भाऊ त्याला घ्यायला गेलं होतं तर त्याचे वडील आले होते. माझ्या मुलाने एक साधारण त्याला छोटासा धक्का दिला कारण की त्याच्या मनात कुठेतरी राग होतं. तर त्यांनी त्याला धक्का दिला म्हणून त्यांच्या मुलाने तो बोलला माझ्या वडिलांना येऊ दे, मी तुला दाखवतो म्हणून. मग त्याचे वडील आलेत आणि त्यांनी त्याच्यावरती गोळा जो घेतला होता हातामध्ये तो त्याच्या पूर्ण अंगावरती टाकला. अंगावरती टाकल्यानंतर त्याचे वडील आले आणि माझ्या भावाला शिवीगाळ करायला लागले आणि धमकी दिली त्यांनी की मी काय आहे मी दाखवतो म्हणून. मी कुठल्या पक्षातून आहे काय आहे ना, मी माझं तुला दाखवतो, मी आता आज काय करतो म्हणून इकडे. त्याच्यानंतर मी तिथे शाळेत आली आणि प्रिन्सिपलला भेटली मी. तिथे मी प्रशासनाला सांगितलं की असं असं मॅटर झालेलं आहे, म्हणजे हा पोरगा माझ्या मुलाला त्रास देतो, तुम्ही CCTV फुटेज चेक करा, नेमकं काय प्रकरण आहे. मग त्याच्यामध्ये तिच्या आईवडिलांना बोलून घेतला, त्या मुलाच्या शिवराज म्हणून जो पोरगा आहे त्याच्या आईवडिलांना बोलून घेतला. त्याच्या वडिलांचं नाव आहे नितीन जगे आणि आईचं नाव आहे नम्रता नितीन जगे. तर ह्यांनी त्याच्यावरती तिथे स्कूलमध्ये येऊन मारहाण केली. ती माझ्या अंगावर धावत आली मारायला आणि माझ्या भावाला चप्पल काढून मारायला आली. म्हणजे पक्षाचा ताव दाखवत होती मला की आम्ही म्हणजे एक मिडल क्लासमधून आहे म्हणून ती आमच्यावर ताव दाखवत होती. पक्षाची आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधली आहे ती. आणि गाडीमध्ये तर मी बघितलं तिच्या गाडीमध्ये BJPचा हे होतं. तर मला आता नेमकं माहिती नाही ती आत्ता कुठल्या पक्षामध्ये आहे, पण तिच्या प्रोफाईलमध्ये मी बघितलं तर ती त्या पक्षातून आहे, राष्ट्रवादीच्या. आणि ही ती लेडी आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि तिने खूप असं म्हणजे हे दाखवलं, धमकी देऊन गेली की मी काय आहे ना मी दाखवते, म्हणजे मी तुमचे हातपाय तोडते. ती कोण आहे अशी जे आमचे हातपाय तोडायला येणार. आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट द्यायला आलो तर त्या बाईनी पोलीस स्टेशनमध्ये बसून 2 तास पोलिसांनी कंप्लेंट घेतली. साधारण मला 5 ते 10 मिनिटात त्यांनी बाहेर काढलं. म्हणजे नेमकं काय पोलिसांनी पैसे घेतले होते का त्यांच्याकडून, म्हणून त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आता सध्या आम्ही आहोत आणि तिथे त्यांनी मला 5 मिनिटात बाहेर काढलं NC घेऊन. मग हे असं वाटायला लागलं आहे की ह्यांचं मिटवलं आहे सगळं मॅटर पैसे घेऊन, ह्यांनी आमचं काहीच घेतलेलं नाही आहे. आणि ती 2 तास आतमध्ये होती NC देत. आणि स्कूलवाले सांगतायत की स्कूलवाले मला सपोर्ट करतात, त्यांच्याकडे CCTV फुटेज आहे, जे तिने केलेलं आहे ते सगळं ते दाखवायला रेडी आहे. माझी मागणी असं आहे की तिला जे आहे तिच्या पक्षातून पण काढावा आणि तिच्यावरती लिगली ॲक्शन घ्यावा. पक्ष आम्हाला इथे पोचत नाही. आम्ही आमच्या मिडल क्लासवाले मेहनत करून आम्ही खातो आणि मेहनत करून आम्ही आमच्या पोराला तिथे स्कूलमध्ये टाकलं आहे, शिकायसाठी टाकलं आहे, आम्ही भांडायला नाही टाकलं आहे. असे आईवडील असतील तर त्यांना त्या स्कूलमधून पण रस्टिगेट करायला पाहिजे त्यांच्या मुलाला. त्या मुलावरती पण कायदे कानून ह्याच्यानी त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि मला त्यांचं पूर्ण जे आहे त्यांनी मला पोलीसवाल्यांनी पण मला काही सपोर्ट केलेला नाही आहे इथे. त्यांनी तिचीच साईड घेऊन तिला फक्त घरी पाठवलं आणि नॉर्मलचं माझं फक्त NC घेतलेली आहे. ही भांडणं खूप मोठी आहे, पण ह्यांनी इथे किरकोळ म्हणून लिहिलेलं आहे आणि मारहाण केली आहे तिने. त्याचे पण आमच्याकडे CCTV फुटेज आहे. स्कूलवाले आम्हाला द्यायला रेडी आहेत, पण पोलीसवाले काही ॲक्शन घेत नाही आहे.